गंगाखेड तालुक्यातील मौजे खडी शिवारातील गट नंबर 125 मधील कॅनलच्या बाजूने असलेला रस्ता एका शेतकऱ्याने बंद केल्यामुळे त्या परिसरातील अन्य शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। कॅनलची तोडफोड करून आणि आजूबाजूच्या रस्त्यावर अतिक्रमण करत त्या जागी शेती केल्याची तक्रार गंगाखेड तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता परभणी यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप प्रशासनानं यावर कुठलाच निर्णय न घेतल्यानं शेतकऱ्यांनी या शेतातच वास्तव्य केलंय। मुले शाळेत गेली तर घरी केव्हा परत येतील याची चिंता शेतकरी आईवडील करतायत, तर शेतात पिकलेलं धान्य शेतातून घरी कसं घेऊन जायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय। शेतात पिकलेल्या पिकांचं ओझं डोक्यावर घेऊन चिखल तुडवत शेतकऱ्यांना गावात यावं लागतंय। संबंधित कॅनल रस्ता आणि कॅनलची दुरुस्ती करून लवकरात लवकर चालू करावं, अन्यथा 24 जानेवारी रोजी मुलाबाळांसह जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 समोर उपोषण करणार असल्याचं लेखी निवेदन जायकवाडी पाटबंधारे विभाग 2 दैठणा यांच्याकडे देण्यात आलंय। मी आज 8 वर्ष झालं मला शेतात जायला रस्ता सुद्धा नाही, सगळे आडमुठपणा करायला, चढा कॅलन बंद केला आणि पुन्हा जीव मारण्याच्या धमकी द्यायला। रस्ता अडविल्यामुळं साहेब कॅलन बंद केल्यामुळं आम्हाला रस्ता नसल्यामुळं मी घराला कुलूप लावून मी शेतामध्ये राहत आहे। कॅलेनचा रस्ता अडवल्यामुळे आम्हाला खूप अडचण होती, शेतात जायला पण अडचण होती। पावसा पाण्याचं 5 किलोमीटर अंतरावून जावं लागते। आमच्या मुलांना शाळेत जायला पण अडचण होती, शाळेतून येईपर्यंत जीव जागेवर राहत नाही। 2-3 किलोमीटर चलत जावं लागते मुलांना, 2 मुली 1 मुलगा, त्यांची पण खूप अडचण आहे। हे कॅनल जे आहे ते हे पुनर्वसित गावातून गट क्रमांक 125 मध्ये आलेला आहे आणि इथून तिथून बाजूने रस्ता उपलब्ध आहे। फक्त 125 गट क्रमांक मध्ये शेतकऱ्यांनी आडमुठपणाने बंद केलेला आहे आणि हे सदरील शेतकरी खूप त्रास देत आहे, जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देत आहे। आम्ही SP कार्यालय सुद्धा कळून सुद्धा आमची कोणीही दखल अजून घेतलेली नाहीये। जायकवाडी कॅनल सुद्धा आम्ही जाऊन विचारपूस केली असता तो पण अशाच उत्तर देत आहे। असं यामुळे भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत, तरी लवकरात लवकर होईल तेवढे रस्ता करून देण्यात यावा ही आमची विनंती आहे। शेतात पिकलेला माल सुद्धा नेता येत नाही, असं भरपूर समस्या हे झालेल्या आहेत, तरी पण गांभीर्याने कोणी पण ह्याच्यावर लक्षपूर्वक हे करत नाही। आणि सदरील शेतकरी हा मोठा शेतकरी आहे, राजकारणी पुढारी सुद्धा आहे, तरी सरकारने आमची कळकळीची विनंती आहे की आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष देण्यात यावे। हे जर लवकरात लवकर प्रश्न सुटला नाही तर आम्ही गंगाखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत। प्रतिनिधी अंकुश कांबळे, NTV न्यूज मराठी, गंगाखेड, परभणी।